देखील साखरपुड्याचा मेकअप घरीच करायचा आहे का? कारण काय होतं, पार्लरवाल्या ज्या दीदी आहेत ना, त्या अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. लाईक 7,000, 8,000, 10,000, काय काय ठिकाणी तर 15,15, 20,20 हजार रुपये नुसता साखरपुड्याचा सिंपल तो मेकअप करण्यासाठी. आणि जर तो मेकअप तुम्हाला आला तर मग काय, ते सगळे 10,000 तुमच्या खिशात. सो आज मी तुम्हाला शेअर करणार आहे सिंपल सोबर असा हा साखरपुड्याचा मेकअप होणार आहे. कारण आपण साखरपुड्याला छान एकदम सिंपल असंच नटतो का? कारण त्या टायमिंगला आपल्याला समोरच्याकडचे मुलाकडचे जे मंडळी आहेत ते आपल्याला बघायला आलेले असतात आणि त्या टायमिंगला तुम्ही जर तुमचा जो मेकअप आहे तो जास्त थोपलात ना, तर ते लोक म्हणणार ही मेकअपची दुकान आहे. त्यामुळे आपल्याला सिंपल छान नटायचं असतं, पण त्यातच आपल्याला अजून छान दिसायचं असतं, सुंदर दिसायचं असतं. आता हे कसं करायचं आणि स्वतःचा स्वतः मेकअप कसा करायचा, किंवा तुम्हाला स्वतःचा नाही करायचा, तुमच्या बहिणीचा मेकअप करायचा आहे, तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला हेल्प होणार आहे कसा करायचा आहे तो. हा व्हिडिओ तुम्ही सुरू करून ठेवलात आणि मेकअप वगैरे करायला सुरुवात केलात तरी देखील तुमचा अजिबात मेकअप चुकणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तो चला आता व्हिडिओला आपण सुरू करूया, काही जास्त बगबग न करता, कारण हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, त्यामुळे अजिबात न कंटाळता तुम्ही हा व्हिडिओ बघा. चला आता सुरू करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा, फेस वॉश करायचं, त्यानंतर एखादा टोनर वापरून घ्यायचा आणि त्यानंतर एखादं मॉइश्चरायझर वापरायचं. आता इथे मॉइश्चरायझर साठी मी ते फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर यूज करते. तुमची ज्याप्रमाणे स्किन आहे त्याप्रमाणे मॉइश्चरायझर वापरा. मी प्रत्येक वेळी किंवा खूप माझे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कशा कुठल्या स्किनसाठी कुठला मॉइश्चरायझर वगैरे आहे, जाऊन बघा माझे व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला समजेल. आता इथे माझी नॉर्मल टू कॉम्बिनेशन स्किन आहे, तर मी इथे फॉक्सटेलचा हा मॉइश्चरायझर वापरते, जो की ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे आणि मला हा खूप छान इफेक्ट देतो. माझ्या चेहऱ्यामध्ये छान मुरून जातो आणि चेहऱ्याला माझ्या खूप प्लम्पी बनवतो. मला असं वाटतं आतापर्यंतचा माझा सगळ्यात छान मॉइश्चरायझर कुठला असेल तर हाच आहे, त्यामुळे हा नक्की घेऊन बघा एकदा. जरा जास्तच मॉइश्चरायझर घ्या, छान चेहऱ्याला लावून घ्या आणि 10 मिनिट थांबायचं आणि त्यानंतरच मेकअपला स्टार्ट करायचं. मॉइश्चरायझर लावून झालाय, 10 मिनिट थांबा आणि आपण नंतर आपल्या मेकअपला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला मी सांगते, आता आपल्या मेकअपला सुरुवात करणार आहोत तर आपल्याजवळ एक ब्युटी ब्लेंडर असतो, लाईक तुम्हाला दाखवून देते मी अशा प्रकारचा. तो हा एवढूसा असतो, तो आपल्याला पाण्यामध्ये नळाच्या खाली धरायचा आणि डॅप डॅप असं करायचं. तो फुगून मोठा होतो, मी दाखवते नंतर. सो तो तसा करून घ्या, ते एक तयारी करून ठेवा. मॉइश्चरायझर लावून झालेला आहे, आता आपण वळतोय आपल्या मेकअपकडे. सो मेकअप मध्ये सगळ्यात पहिलं जर काय असेल ना, तर ते आहे आपलं प्रायमर. सो प्रायमर साठी इथे मी यूज करते हा स्विस ब्युटीचा प्रायमर. तर हा जो प्रायमर आहे ना, तो इल्युमिनेटिंग प्रायमर आहे, जसं की याच्यामध्ये हायलाइटिंग प्रायमर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये हायलायटर देखील आहे आणि हे आपल्या चेहऱ्याला ग्लो प्रोव्हाइड करतं. त्यामुळेच तुम्ही हा प्रायमर यूज करू शकता तुमचं ऍज ए मॉइश्चरायझर म्हणून किंवा तुम्ही ऍज ए प्रायमर म्हणून, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला एक ड्यूई मेकअप फिनिशिंग येते. चला लावून दाखवते. बघा माझा चेहरा चमकतोय की नाही एकदम डिस्को बॉल सारखा. तर तुम्ही म्हणाल की हे असंच ठेवायचं आहे का? तर हो, आता ह्याच्यावरती फाउंडेशन वगैरे लावलं ना की ह्याचा जो ग्लो आहे थोडा कमी होतो, डिस्को बॉल आपण दिसत नाही पण ग्लो प्रोव्हाइड होतो. सो हे आता प्रायमर लावून झालेलं आहे आपलं. आता आपण वळतोय नेक्स्ट स्टेप कडे, ते म्हणजे आपलं कन्सिलर. आता हे कन्सिलर जे आहे ते असे कन्सिलर घ्यायचंय जे तुमच्या शेडचं असेल किंवा तुमच्या शेडपेक्षा एक शेड डार्क असेल. का? कारण आपले अंडर आईज लपवण्यासाठी, काही डार्क स्पॉट आपल्या चेहऱ्यावरती आहेत ते लपवण्यासाठी. जेव्हा तुम्ही डार्क स्पॉट लपवण्यासाठी किंवा अंडर आईज साठी कन्सिलर वापरताय तर ते एक शेड कमी किंवा सेम शेडचं, फाउंडेशनचा जो शेड आहे त्या शेडचं कन्सिलर घ्यायचं आणि ते लावायचं. सो आता इथे मी यूज करणार आहे मिला ब्युटीचे हे कन्सिल इटचं कन्सिलर. भयानक आवडतं माझं कन्सिलर आहे, घ्या तुम्ही असं मला वाटतं. तुम्ही ऍज ए फाउंडेशन म्हणून देखील वापरलं, खूप सुंदर आहे. तर हे असं पॉट कन्सिलर येतं आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल.
ज्याप्रमाणे आपण कन्सिलर लावतो तसं लावून घ्या. आणि आता इथे मी ब्रशच्या साहाय्याने ब्लेंड करणार आहे. सो तसं तुम्ही करू शकता किंवा ब्युटी ब्लेंडरने केलं तरी चालेल. तुम्हाला मी सांगितलं होतं की ब्युटी ब्लेंडर करून आणा. सो मी असा हा करून आणलाय बघा, साईज वाढलेली आहे त्याची पूर्ण. सो आता आपण कन्सिलर लावून घेऊया. सो कन्सिलर ते ब्लेंड झालंय. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आपलं फाउंडेशन. सो फाउंडेशनसाठी ते मी यूज करणार आहे हे वॉटरप्रूफ फाउंडेशन. कारण कसं आहे माहितीये, भलेही आता हिवाळा सुरू आहे पण थोडासा घाम आपल्याला येतोच आणि वॉटरप्रूफ असलं ना की आपण थोडेसे निश्चिंत राहतो. सो ह्या मी आहे हाय कव्हरेज स्विस ब्युटीचं हे वॉटरप्रूफ फाउंडेशन. आता हे खूप हाय कव्हरेज असल्यामुळे आपण याचं थोडंसं कमी घेणार आहोत. बॅक हँडला तुम्ही असं एवढंच घ्या, त्याला तुम्हाला असं वॉर्मअप करायचंय आणि एकदम कमी लावा. भलेही ते उरून दे, फुकट जाऊन दे, पण कमी लावा. आता हे अंडर आयजला लावायचं नाही. जे आपलं फाउंडेशन असते ते कधीच अंडर आयला लावायचं नसतं. फक्त कन्सिलर वापरायचं असतं अंडर आयजवर. नाहीतर काय होणार माहितीये का, ते क्रीज पडण्याची आपल्याला जास्त शक्यता असते. कन्सिलरने देखील पडतात पण ते कमी प्रमाणात असतात. पण तुम्ही जर फाउंडेशन लावलं तर ते खूप जास्त प्रमाणात क्रीज पडतात आणि ते मॅनेज करताना तुमचे नाके नऊ येणार. खूप कमी लावायचं. आता मी इथे हा ब्युटी ब्लेंडर घेतलाय. त्याला मी आता इथे माझ्याजवळ हा टिश्यू आहे, टिश्यू मध्ये टाकते आणि ह्याच्यातलं एक्सेस काही वॉटर असेल ते मी काढून घेते. झालं बघा, टिश्यू भिजून गेला पूर्ण, म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी होतं अजून. आता हातावरचं जे आहे ना ते ह्या टिश्यू मध्ये आपण लावून घ्यायचं, सॉरी ब्युटी ब्लेंडर मध्ये. आणि आता त्या साईडने आपण ब्लेंड करून घ्यायचं. कानाला कधीही विसरू नका, नाहीतर कान वेगळ्या कलरचा आणि तो चेहरा वेगळ्या कलरचा. अशा प्रकारे ड्रॅग केलं तरी चालतं. फाउंडेशन लावून झालंय, बेस सेट झालाय आपला. आता या बेसला आपल्याला व्यवस्थितरित्या सेट करावा लागतो. आता कसा तो, जर तुम्ही याच्यावरती कुठल्याही प्रकारची पावडर कॉम्पॅक्ट नाही लावली तर हा बेसला लगेच क्रीज पडू शकते. फक्त ह्या बेसला थोडा वेळ थांबवा, लगेच लावू नका. थोडा अर्धा एक मिनिट थांबायचा, नंतर कॉम्पॅक्ट लावायला घ्यायची. आता इथे ना कॉम्पॅक्ट साठी मी यूज करणार आहे ही ब्लू हेव्हनची कॉम्पॅक्ट पावडर, जी की माझी खूप जास्त आवडीची आहे. आता आपण ही कॉम्पॅक्ट लावून घेतोय. ब्रशच्या साहाय्याने किंवा असा एखादा पफ असेल त्याने लावू शकता. माझं ब्रश ते मोडलंय, तुम्ही बघू शकता. मी ब्रशनेच लावते. टॅप टॅप करायची, एक्सेस काढून टाकायचा आणि नंतर लावायचं. एक्सेस जर तुम्ही काढून नाही टाकलत ना तर प्रॉब्लेम काय होणार माहितीये का, तुमच्या चेहऱ्यावर ते एक्सेस लागतं आणि ते असं वेगळं दिसतं, लाईक फुटल्यासारखं दिसणार. त्यामुळे सगळ्यात पहिलं आता आपण हे डोळे सेट करून घेतो, त्यानंतर बाकीचं सेट करायचं. भरभरून लावायचं नाहीये, फक्त सेट करण्यासाठीच लावायचं. उगाच जास्त लावायचं बसायचं नाही, त्यामुळे मेकअप अजून खराब होतो. कॉम्पॅक्ट लावून झालंय. आता नेक्स्ट स्टेप आहे आपला आय मेकअप करायची. आता आपण इथे ना एकदम सिंपल असा आय मेकअप करतो, जो कोणालाही जमेल. तर तिथे मी हेटेड विथ लव्हचं हे पॅलेट आहे SFRचं, ते घेतलेलं आहे
आणि ह्याच्यामधून आपण आय मेकअप होते, ते छान असा मिरर भेटतो तुम्हाला असा. आणि आता याच्यामधून आय मेकअप करते. आता हा जो कलर आहे ना, वाईन कलर, थोडासा वाईन आहे तो घ्यायचा, पिक करायचा इथे ब्रश मध्ये. हा वाईन कलर ऍक्च्युली, हा थोडासा लाईट आहे, ब्राऊन म्हणू शकता तुम्ही याला. पिक केला मी. त्यानंतर तुम्हाला हा कलर तुमच्या पूर्ण क्रीज वरती लावून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण आयलिड वरती लावून घ्यायचा आहे. हा जो कलर आहे किंवा हा जो मी आय मेकअप शिकवते तो कुठल्याही साडीवरती, कुठल्याही ड्रेसवरती, इंडो वेस्टर्न कसंही असेल तरी छान दिसणार. तो पिक करणार आहे हा वाला. सो हा दिसतोय ना, हा. आणि बरोबर आयलिड वरती लावणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा एखादा गोल्डन कलर घ्यायचा आहे हातामध्येच आणि तो तुमच्या बरोबर आयलिडच्या मध्यभागी लावायचा. बस एवढंच करायचंय. तो अशा प्रकारे आपला हा आय मेकअप दिसतोय. आता आपण याला आयलायनर जसं आहे ते लावून घेऊया. आपण जे आयलायनर लावणार आहोत ना, एकदम सिम्पल लावूया. बाकी आपल्याला काही ड्रॅमॅटिक आयलायनर किंवा तुम्ही म्हणू शकता विंग वगैरे काही काढायची नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काढू शकता. मला असं वाटतं ह्या लुकला नकोय, मला सिम्पलच हवाय, म्हणून मी सिम्पलच लावते. आयलायनर साठी इथे मी यूज करणार आहे माझा हा ब्लू हेव्हनचा आयलायनर, जो की खूप सुंदर आहे आणि लिक्विड आहे. आणि अशा प्रकारची टीप आहे, बघू शकता. ती खरंच तुम्ही पटकन लावू शकता, बिगिनर्स वगैरे असाल तर. सिंपल छोटीशी एक रेक असते ना, ती मी फक्त ओढून घेते. सिंपल एक छोटीशी रेक जी असते ना, ती फक्त मी ओढून घेते, बाकी काहीच नाहीये. बस झालं. सो असं मी केलंय, तसंच तुम्ही दुसऱ्या साईडला पण करून घ्या. आयलायनर लावल्यानंतर आपण सगळ्यात पहिलं म्हणजे आपण करणार आहोत आयब्रोज. सो आयब्रोज साठी इथे मी यूज करते इनसाइडचा हा आयब्रोजचा पॅलेट, ज्याच्यामध्ये ना पावडर आयब्रोज येतात आणि वेगवेगळ्या कलर मध्ये आहे, ब्लॅक, ब्राऊन आणि थोडंसं लाईट ब्राऊन. तुम्ही कुठलाही यूज करू शकता, पण मी शक्यतो मधलं जे आहे ते जे लागली वाट, सो जे मधलं आहे तेच मी यूज करते. ब्राऊन आहे, पण ते आधी कोम करून घ्यायचे आयब्रोज, ब्रश येतो सोबत त्याच्याच. आणि हे ब्राऊन जे आहे ते मी यूज करते इथे. आयब्रोज कधीही मागून बरं घ्यायचे. सो अशा प्रकारे आयब्रोज झालेत. आता नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे मला काजळ लावायची. सो काजळसाठी इथे मी यूज करते हा काजळ, जो की जस्ट टबचा काजळ आहे. सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार, त्यामुळे काही काळजी करू नका. सो काजळ लावून झालंय. आता वळतोय आपल्या लास्ट आय मेकअप कडे, तो म्हणजे आपला मस्कारा. सो मस्कारा करायच्या आधी आपण छान असं त्यांना कर्ल करून घेणार आहोत. सो कर्ल साठी हा आयलॅश कलर येतो, तो तुम्ही इन्व्हेस्ट करा असं मला वाटतं. 100 ते 150 रुपयांमध्ये आरामात उपलब्ध होतो. तो घ्यायचा
लॅशेस वरती लावायचा आणि 1 2 3 4 5 असं मोजायचं, 2 वेळा मोजायचं असं आणि असं असं करत राहायचं कंटिन्यू. तो झाली. तुमचे आयलॅश ऑलरेडी छान कर्ल होतात. कर्ल झालेले आहेत. आता मी इथे यूज करणार आहे हा मॅट लुकचा मस्कारा. जसं आपण वरच्या लॅशेसला लावतो तसंच खालच्या लॅशेस आपण विसरायचं नाही. सो मस्कारा लावून झालाय. आता आपण वळतो आपल्या उरलेल्या फेस मेकअपकडे. आता इथे ना फेस मेकअप जो राहिलाय तो फक्त ब्लश राहिलाय आणि हायलायटर राहिलंय. सो ब्लश साठी इथे मी यूज करते हा टिस्प्यू ब्युटीचा ब्लश. माझा खूप जास्त आवडता हा ब्लश आहे आणि हा रोज ब्लश आहे. त्याच्यावरती ना फ्लॉवर आहे रोजचं. हे असं आहे. भयानक आवडतो हा मला. सो हा घ्यायचा एकदम हळूवारपणे आणि हा थोडासा कॉस्टली येतो. तुम्हाला घ्यायचा तर घ्या. बाकी ब्लश आहेत खूप जास्त मार्केटमध्ये, ते घेऊ शकता. मला हा जास्त आवडतो. एकदम माइल्ड मध्ये काही लावायचं असेल तर बघू शकता तुम्ही. असं वाटतं की जसं नॅचरल मी काहीतरी लावलंय. सो ब्लश लावून झालेला आहे. आता आपण वळतो आपल्या हायलायटरकडे. आता पहिल्यांदा म्हणजे आपण हायलायटर लावलं होतं त्यामुळे तो ग्लो जो आहे ना तो गेला नाहीये. सो कमी हायलायटर लावायचं, खूप जास्त नाही. कधी कधी काय होतं, हा जो कार्यक्रम आहे तो एकतर रात्रीचा असतो किंवा कधी कधी संध्याकाळचा असतो किंवा सकाळचा, बहुतेक कमी सकाळचा असतो. पण आमच्याकडे अशी पद्धत आहे कोकणामध्ये की आमच्याकडे रात्री असतो साधारणतः 8 ते 9 वाजता. सो त्या टायमिंगला हायलायटर थोडं कमीच लावायचं कारण लाईट सगळ्या असतात आणि त्यामध्ये खूप खराब दिसतं हायलायटर जास्त लावलं तर. जर तुम्ही सकाळचं असेल तर लावू शकता जास्त, रात्रीचा करता तर कमी लावा. सो मी इथे देखील कमीच लावून दाखवते. हा स्विस ब्युटीचा हायलायटर वापरते. त्यातला हा वरचा शेड वापरणार आहे. मला हा 2 मिक्स करून आवडतात शेड, हे वाले वरचे. हायलाइटिंग करून झालेलं आहे. आता वळतोय आपल्या लास्ट स्टेपकडे, ती म्हणजे आपली लिपस्टिक. लिपस्टिक नंतर देखील लास्ट स्टेप आहे, पण त्याआधी लिपस्टिक लावून घेऊया. आता लिपस्टिक कशी लावायची, तर सगळ्यात पहिलं आपण ब्राईड आहोत त्यामुळे डायरेक्ट लिपस्टिक लावायला जाऊच नका. आधी आउटलाईन करून घ्या, नंतर लिपस्टिक लावा. सो आउटलाईन साठी मी ते डार्क हा जो कलर आहे मरून कलर टाईप ऑफ तो मी घेणार आहे आणि त्याने लिपस्टिक पहिली आउटलाईन करून घेते. आउटलाईन करून झालेली आहे. आता मी इथे ही पिलग्रीमची लिपस्टिक यूज करणार आहे. थोडीशी कमी लावायची कारण तुम्ही ब्राईड आहात आणि तुम्हाला जर अशा प्रकारची लिपस्टिक तुम्ही लावली तर ती खराब दिसतं. सो थोडी कमी लावायची. असा जर तुम्ही शेड घेतला तर तो युनिव्हर्सल शेड आहे, कुठल्याही आउटफिटवर जातो आणि खूप छान दिसतो. लिक्विड कडे वळा, ती जास्त लवकर निघत नाही आणि छान देखील दिसते. सो असा आपला हा मेकअप झालेला आहे. आता ह्याला सेट करणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही ह्याला सेट नाही केलं तर तो लॉंग लास्टिंग राहणार नाही, खूप वेळ टिकणार नाही. भलेही तुम्ही फाउंडेशन वापरलं असेल, बाकी प्रोडक्ट पण आहेत. सो तुम्हाला तर सेट करण्यासाठी इथे मी यूज करणार आहे हा मिला ब्युटीचा
सेटिंग स्प्रे. सो हा ढवळून घ्यायचा, लांब धरायचा, डोळे मिटायचे आणि हा मारायचा. झाला. आता हा सुकेपर्यंत तुम्ही बाकीचं तुमचं काम आहे, हेअरस्टाईल करू शकता आणि त्यानंतर दागिने वगैरे घाला. पण दागिने घालून हा स्प्रे मारू नका, कारण काय होणार माहितीये, हा स्प्रेने तुमच्या दागिन्यांचा कलर लवकर उडून जातो आणि लागतो तो, कारण ह्याच्यामध्ये केमिकल्स असतात, अल्कोहोल असतात, त्याला वास येतो प्रॉपर. सो त्याच्यामुळे कलर उडून जातो. त्यामुळे ते काही करू नका. फक्त आता ह्याच्यामध्ये हेअरस्टाईल वगैरे करून घ्या आणि त्यानंतर तुमचा लुक कम्प्लीट होऊन जाईल. आता मी तुम्हाला ते हेअरस्टाईल करते, दागिने वगैरे वेअर करते, तुम्हाला दाखवते मी कसं दिसते. मग आवडला की नाही मेकअप? एकदम सुंदर पटकन होणारा असा हा मेकअप आहे. 1 तास पण याला लागत नाही. तुम्ही पटकन रेडी होऊ शकता. तिकडून गाडी निघाली आहे की बाबा ते लोक यायला निघाले, तर तुम्ही रेडी व्हायला बसलात तरी तुम्ही आरामात रेडी होऊ शकता आणि एवढा सुंदर मेकअप लुक निघून येतोय. हे बघा, छान दिसतंय हे सगळं काही आणि ऍक्च्युली नव्या नवरीसारखं वाटतंय. त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करू शकता आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की सांगा आणि जर तुम्ही बनवलात ना, क्रिएट करता, मला नक्की टॅग करायला विसरू नका. माझा इंस्टाग्राम आयडी खाली दिलेला आहे आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. सोबतच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. केलं असेल तर थँक्यू सो मच. आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, कारण अशाच प्रकारे ही सिरीज अशी चालू राहणार आहे. आज एंगेजमेंट मेकअप लुक झालाय, आता हळूहळू ब्रायडल वगैरे येत जाईल तुम्हाला, त्यामुळे अजिबात सिरीज चुकवू नका. खूप मस्त सिरीज आहे ही. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर अँड बाय बाय. लव्ह यू ऑल.